आज भाई अकॅडमीच्या संस्थेमध्ये आज भेट देण्याचा योग आला. शिवाजी विद्यापीठाची संलग्नित परिसंस्था भाई अकॅडमी ह्युमन व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये खूप सारं काम करत असते आणि या संस्थेचा आणि शिवाजी विद्यापीठाचा गेल्या 2 दशकाहून जास्त असा संबंध राहिलेला आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा प्रमुख डॉक्टर लेसन आझादी हे शिवाजी विद्यापीठाशी बऱ्याच उपक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत. शिवाजी विद्यापीठाचा व्हॅल्यू एज्युकेशनचा कोणताही उपक्रम डॉक्टर लेसन आझादी यांच्याशिवाय झालेला नाही आणि होऊ शकणार नाही. शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार भाई अकॅडमीनी 2 क्रेडिटचा कोर्स हा ऑनलाईन कंटेंट हे विकसित केलेले आहेत आणि ते शिवाजी विद्यापीठाला हस्तांतरित पण केलेले आहे. आज 15 फेब्रुवारी 2024 रोजी शिवाजी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील 60हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी आज या संस्थेत दाखल झालेले आहेत आणि ते लीडरशिप डेव्हलपमेंट कॅम्प करता ते आलेले आहेत. आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस या विद्यार्थ्यांना नेतृत्व विकासावर धडे दिले जाणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भाई अकॅडमीमध्ये ज्या वेळेला मी भेट दिली त्या वेळेला एका प्रसन्न परिसरात आल्याचा नेहमी आनंद मिळतो. मला असं नेहमी वाटतं की वर्षातले 4 दिवस प्रत्येक शिक्षकानं भाई अकॅडमीमध्ये येऊन व्यतीत करावेत आणि ज्या पद्धतीनं ही अकॅडमी फंक्शनिंग करते त्या सगळ्या गोष्टी पाहाव्यात. त्या पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आणि शिकण्यासारख्या आहेत आणि मग आपण आपल्या संस्थेमध्ये त्या गोष्टी जर अंमलात आणल्या तर आपल्या संस्थेचा पण विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि एक आदर्श संस्थेकडे वाटचाल करायची असेल तर अशा संस्थेंना भेटी द्यायला पाहिजेत. इथला नीटनेटकेपणा, इथं आदरातिथ्य करण्याची पद्धत, इथं बोलण्याची मृदू भाषा, इथं होत असले सगळे उपक्रम याच्यामध्ये एक आयोजनामध्ये एक शिस्तबद्धता जी असते ती शिस्तबद्धता सर्वांनी घेण्यासारखी आहे. विद्यार्थ्यांनी इथं कॅम्पसला आल्यानंतर काय करायचं आणि काय करू नये याची उद्घोषणा, अनाउन्समेंट ते आल्यानंतर लगेचच केली जाते आणि मग विद्यार्थ्यांना या परिसराशी जोडलं जातं. मग ते उपक्रम छोटे छोटे उपक्रम असतील पण त्यामधून विद्यार्थी या परिसराशी जोडला जातो आणि मग हा कॅम्प संपल्यानंतर किंवा अशी कुठलाही उपक्रम संपल्यानंतर ज्या आठवणी विद्यार्थी किंवा शिक्षक घेऊन जातो तो सदैव आपल्या स्मरणात ठेवतो. भाई अकॅडमीचं मिशन युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचं एज्युकेशन इम्पार्ट करणे आहे आणि ते सगळे विद्यापीठाशी, महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यापीठाशी या कारणाकरता जोडले गेलेले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना जे 6 व्हर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशनचा सुद्धा भाग आहे. तर आज महाराष्ट्रामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन देणारी नामांकित संस्था कोणत्या आहेत तर त्या खूप कमी आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं शिवाजी विद्यापीठ किंवा इतर विद्यापीठ यांनी भाई अकॅडमीशी जर व्हॅल्यू एज्युकेशनशी सहकार्याची अपेक्षा केली तर मला निश्चित खात्री आहे की भाई अकॅडमीचा सगळा स्टाफ आणि डॉक्टर लेसन आझादी याला सकारात्मक प्रतिसाद देतील आणि आपल्या लाखो विद्यार्थ्यांच्यापर्यंत युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू एज्युकेशन हे पोचण्यास अतिशय चांगली मदत होईल. मला दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद झाला तो अशासाठी की या अकॅडमीमध्ये एक छोटासा स्टुडिओ डॉक्टर आझादी यांनी विकसित केलेला आहे
आणि त्या स्टुडिओमध्ये मी आत्ता त्या स्टुडिओमधूनच बोलत आहे आणि माझं रेकॉर्डिंग त्या स्टुडिओमध्ये होत आहे. ई कॉन्टेंट डेव्हलपमेंटमध्ये ती काळाची गरज आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा भाई अकॅडमी मागे राहिलेलं नाही आहे. मी आपल्याला विषद केल्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठाकरता असेल किंवा इतर विद्यापीठाकरता असेल 2 क्रेडिटचे 4 क्रेडिटचे ऑनलाईन कोर्सेस त्याचं कॉन्टेंट डेव्हलप करायचं काम या स्टुडिओमध्ये होत आहे. त्यामुळं महाविद्यालयामध्ये सुद्धा एक छोटासा स्टुडिओ कसा विकसित करता येईल याचं मॉडेल डॉक्टर लेसन आझादी आणि त्यांच्या सहकार्याने इथं एस्टॅब्लिश केलेलं आहे. मी सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांना अपील करेन त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधींना इकडे पाठवावं आणि अशा प्रकारचा छोटा स्टुडिओ प्रत्येक महाविद्यालयामध्ये त्यांनी विकसित करावा, जेणेकरून ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आणि ऑनलाईन कंटेंट डेव्हलपमध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनाही पार पाडता येईल. आज या लीडरशिप डेव्हलपमेंट कॅम्पच्या उद्घाटनानिमित्त मी आज इथं भेट दिली आणि डॉक्टर लेसन आझादी यांनी मला त्यांचा परिसर फिरून दाखवला आणि त्यामध्ये ह्या स्टुडिओची भर पडलेली आहे असं माझ्या लक्षात आलं. डॉक्टर लेसन आझादी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्व मानवजातीसाठी व्हॅल्यू एज्युकेशनचा वसा घेऊन निघालेली ही संस्था आणि डॉक्टर लेसन आझादी यांचं अभिनंदन करून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. कारण राष्ट्रविकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी आहे ती शिक्षणाची आहे आणि शिक्षणामध्ये आपला जो रुटीन करिक्युलम आहे त्याच्याबरोबरच व्हॅल्यू एज्युकेशन सारखी जी गोष्ट आहे ती पण तितकीच आवश्यक आहे आणि त्याचा प्रसार करण्यासाठी भाई अकॅडमी जाणीवपूर्वक गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत असते. त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.